एकनाथ शिंदेसोबत 40 आमदार गेले तेव्हा अनेकांना वाटलं होतं की उद्धव ठाकरे या धक्क्यातून सावरतील. पण आता पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. लोकसभेत मशाल चिन्हावर निवडून आलेल्या 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. इतकंच नाही तर पुढील काळात काही आमदारही पक्ष सोडू शकतात अशी चर्चा सुरू आहे. मग प्रश्न असा आहे की नेमकं उद्धव ठाकरेंचं काय चुकतंय? पक्षातून वारंवार नेते का निघून जात आहेत? शिवसेनेची ताकद कमी का होत चालली आहे? आणि ठाकरे नेतृत्वासमोरचं सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच मुद्द्याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. उद्धव ठाकरेंविषयी अनेक वर्षांपासून एक तक्रार सातत्याने ऐकायला मिळते. ती म्हणजे ते कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना सहज उपलब्ध होत नाहीत. अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की निवडणुकांच्या काळात उद्धव ठाकरे सक्रिय दिसतात, प्रचार करतात, सभा घेतात, पण निवडणुका संपल्या की पक्षातील संपर्क कमी होतो. अनेकांना आपले प्रश्न थेट नेतृत्वापर्यंत पोहोचवणं कठीण जातं. राजकारणात फक्त निवडणुकीत दिसून चालत नाही, तर वर्षभर कार्यकर्त्यांशी संवाद ठेवणं तितकंच महत्वाचं ठरतं. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी गद्दारी आणि फितुरीचा मुद्दा जोरदारपणे मांडला. सुरुवातीला जनतेची सहानुभूती मिळाली, पण नंतर विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही शिंदे गटाने चांगली कामगिरी केली. यातून एक संदेश गेला की गद्दार हा शिक्का लागला तरी निवडून येता येतं. त्यामुळे पक्ष सोडण्याचा विचार करणाऱ्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला. शिवसेनेची खरी ताकद तिचं मजबूत संघटन होतं. पण 2022च्या फुटीनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये संघटना कमकुवत झाली. मुंबईत अजूनही ठाकरे गटाची ताकद आहे, पण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांमध्ये संघटनात्मक पकड कमकुवत झाल्याचं दिसतं. या उलट शिंदे गटाने गावागावात संघटना मजबूत करण्यास भर दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना म्हणजे रस्त्यावर उतरून लढणारा पक्ष अशी ओळख होती. आज मात्र ती आक्रमकता कमी झाल्याचं अनेक जुन्या शिवसैनिकांचं मत आहे. आंदोलनं, मोर्चा, स्थानिक प्रश्नांवरील संघर्ष यामध्ये पूर्वीसारखी ताकद दिसत नाही. कार्यकर्त्यांना लढण्याची दिशा आणि नेतृत्वाकडून स्पष्ट आदेश मिळत नसल्याची भावना काही ठिकाणी निर्माण झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं शिवसैनिकांशी थेट नातं होतं. त्यांचा एक शब्द हजारो कार्यकर्त्यांना प्रेरणा देत होता. उद्धव ठाकरे यांची कार्यशैली मात्र वेगळी आहे. ते संघटनेतील नेत्यांवर अधिक अवलंबून राहतात. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता आणि सर्वोच्च नेतृत्व यांच्यातील थेट संवाद कमी झाल्याचं दिसतं. जेव्हा कार्यकर्त्याला नेतृत्वाशी भावनिक जोड वाटत नाही, तेव्हा पक्षाशी निष्ठा टिकवणं कठीण होतं. उद्धव ठाकरे हिंदुत्वाची भूमिका मांडतात, पण त्याच वेळी ते महाविकास आघाडीचा भाग आहेत. यामुळे अनेक पारंपरिक शिवसैनिक आणि काही नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं दिसतं. पक्षाची नवीन राजकीय दिशा काय आहे, भविष्यातील भूमिका काय असेल याबाबत स्पष्टता नसल्याची टीका विरोधक आणि काही माजी शिवसैनिकांकडून केली जाते. उद्धव ठाकरे यांच्यावर सर्वात मोठी टीका होती की त्यांच्या कथित निष्क्रियतेची. राजकीय संकट असो, स्थानिक प्रश्न असोत किंवा संघटनात्मक अडचणी, अनेकांना वाटतं की नेतृत्वाने अधिक आक्रमक आणि सतत सक्रिय असायला हवं. शिंदे गटातील नेते सातत्याने मतदारसंघात आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसतात. त्यामुळे तुलना झाल्यावर ठाकरे मागे पडल्याचं चित्र निर्माण होतं. आजची परिस्थिती पाहिली तर प्रश्न फक्त 6 खासदारांचा नाही. प्रश्न आहे शिवसेनेच्या भविष्यातील अस्तित्वाचा आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सर्वात मोठ्या आव्हानाचा. आधी 40 आमदार गेले, आता 6 खासदार गेले. उद्या काही आमदारही गेले तर आश्चर्य वाटणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याशिवाय खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचा पक्षात वाढत असलेला प्रभाव, आदित्य ठाकरेंचा आळशीपणा या देखील कारणांमुळे पक्ष अडचणीत आला आहे. दुसऱ्या बाजूला सत्ता, संपत्ती आणि मेहनत घेणारे सत्ताधिकारी पक्षातील चाणाक्ष नेते उद्धव ठाकरेंसाठी आव्हान बनले आहेत. क्रियेविना बोलण्याला किंमत नसते हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात येत नाहीये. मूळ हिंदुत्वाच्या विचारांपासून उद्धव ठाकरे दूर गेले आहेत. हे जनतेला आणि नेत्यांना पटवून देण्यात शिंदे आणि भाजप यशस्वी झाले आहेत. हिंदुत्वाचा तिटकारा असणाऱ्या लोकांच्या सोबतीची वाढती जवळीक उद्धव ठाकरेंना अडचणीत आणत आहे. मात्र इतिहास सांगतो की राजकारणात कोणताही पक्ष किंवा नेता कायमचा संपत नाही. संकटाच्या काळात नेतृत्व कसं उभा राहतं, संघटना कशी बांधली जाते
आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कसा परत मिळवला जातो यावर भवितव्य ठरतं. आता पाहायचं एवढंच की उद्धव ठाकरे या नव्या संकटातून पक्षाला बाहेर काढतात की शिवसेनेतील ही पडझड आणखी वाढते. तुमच्या मते उद्धव ठाकरेंचं नेमकं काय चुकतंय? पक्षातून नेते बाहेर पडण्यामागचं सर्वात मोठं कारण कोणतं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.